अलिबाग वरून आलेले आहेत आणि जाऊन आपण बसून निघणार आहोत थेट आपण डायरेक्ट राहुल दादाच्या घरी। नमस्कार दादा, कसा झाला प्रवास? सचिन दादा नमस्कार, कसे आहात? एकदम मस्त। फायनली आपण पोहोचलोय राहुल दादांच्या ऑफिसला, जिथे हा कार्ड द्यायचंय भव्य दिव्य परंपरा नागावची शर्यत गुढी पाडव्याची। दादांना कार्ड द्यायचंय। सचिन दादा आलेले, त्यांचा पूर्ण मित्र परिवार बढिया हो ना। नमस्कार राहुल दादा, नमस्कार सचिन दादा, नमस्कार दादा। काय बोलाल आज तुम्हाला अलिबाग वरून सचिन दादा यांचं प्रेम, हे तुमची दोस्ती कशी झाली? प्रथमतः सर्व पब्लिकला ऐकायचं आहे, कारण अलिबाग वरून थेट तुमच्यावरती एवढं प्रेम मी प्रथमच बघतोय। कारण एवढ्या लांब, खूप लांब लांब तुमची फॅन फॉलोविंग, पब्लिक, तुमचं प्रेम, तुमचं काम असं आहे का तुमच्याशी एकदा दोस्ती केली तर तो माणूस आयुष्यभर कधी विसरत नाही। तर तुमची दोस्ती कशी झाली प्रथमतः पब्लिकला सांगा। आज सांगायचं उदाहरण, माझा मित्र आहे जितेन, पेनमध्ये राहतो, त्यांच्या माध्यमातून आज सचिन भाऊची आणि माझी ओळख झाली। गेल्या टायमाला स्पर्धा होत्या तेव्हा जितेनच्या माध्यमातून सचिन भाऊंच्या इथे मी स्पर्धेला गेलो होतो। अलिबागकरांचा भरपूर अतिशय मोठा उत्सव आणि प्रेम आहे माझ्यावर, मथुरवर। त्याच्यामुळे या मथुरमुळे मिळालेली मैत्री आहे आणि हा मैत्रीचा नाता आमच्या आता एकदम फॅमिलीसारखा झालेला आहे। आणि येणाऱ्या कालामध्ये जिथे जिथे मथुरला मला घेऊन जाता येईल, जिथे जिथे शक्य असेल, प्रत्येक ठिकाणी, अलिबाग असेल, सातारा असेल, सांगली असेल, नाशिक असेल, बीड असेल, खानदेश असेल, प्रत्येक ठिकाणी मला मथुरला प्रत्येक स्पॉटला न्यायचं आहे। कारण की प्रत्येक फॅन फॅमिली अखंड महाराष्ट्रभर आहे, अखंड महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी मला, कोकणात वगैरे सगळ्या ठिकाणी मला न्यायचं आहे मथुरला। आता गेल्या वर्षीसुद्धा मथुरला नेता तिथे राहायला काही कारण असतं, पण आता भावना शब्द दिले सचिन भावना तुमच्या स्पर्धेमध्ये अलिबागकरांच्या प्रेमासाठी मथुर तिथे येणार। सकाळी आम्ही 6:15 लवकर निघणार आहे, मग 12-1 वाजेपर्यंत थांबू, कारण की गुढीपाडवा असेल। आणि सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या सुद्धा शुभेच्छा देतोय सर्वांना। आपण महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा मालक असतील, गाडा मालक असतील, चालक असतील, या फॅन फॅमिली कुटुंब असेल, सर्वांना शुभेच्छा देतो। आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण अलिबाग असेल आणि जेवढे मथुरप्रेमी असेल तर 30 तारखेला सगळ्यांनी उपस्थिती ठेवा। नक्कीच राहुल दादा, आता तुम्ही हे बोललं, परंतु गेल्या वर्षी तुम्ही गेले होते, परंतु तुमच्या सोबतीला तुमचा लाडका मथुर नव्हता। परंतु यावर्षी थेट रॉयल एंट्री असणार आहे, ती म्हणजे आपल्या मथुरची। एखाद्या सेलिब्रिटीला बघायला एवढी पब्लिक येत नसते, परंतु अलिबागकरांचं एवढं प्रेम आहे या मथुरवरती। आता मी गाडीमध्ये बसलो होतो, परंतु दादांना एवढे फोन येत होते की मथुर येणार आहे, कधी येणार आहे। मलाही भरपूर फोन येत आहेत। एखादा शब्द दिल्यानंतर आता आमच्याकडं पण, आपल्या मुंबईमध्ये पण मोठा मैदान आहे 29 तारखेला, तिथे पण आपल्याला पळायचं आहे। काय ॲडजस्टमेंट करायचं काय कळत नाही, पण शब्द गेलेला आहे, आधी तिथे पोहोचणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर ठरवूया मुंबईमध्ये पळायचं नाही पळायचं बिंदोडला। तिथे अलिबागकरांच्या प्रेमासाठी, सचिन भाऊच्या प्रेमासाठी, एक संबंधामुळे तिथे मला पोहोचायचं आहे। काही दादा तिथे खास आकर्षण म्हणजे त्यांनी लकी ड्रॉ साठी, पब्लिकसाठी एक खिल्लाडी जोडी ठेवली आहे, याबद्दल तुमचं मत काय असणार? अच्छा, खिल्लाडी जोडी ठेवली म्हणजे नंदी ठेवले। प्रथमच मला आता माहीत पडला, पण खूप आनंदाची गोष्ट आहे। लकी ड्रॉसाठी एक महादेवाचा नंदी आणि कोणाच्या तरी घरी जातोय आणि खूप आनंदाची गोष्ट आहे। चांगला असा एक नियोजन केलेलं आहे सचिन भाऊच्या माध्यमातून। तर लकी ड्रॉला खिलाडी जोडी ठेवलेली आहे, तर खूप आनंदाची गोष्ट आहे। याचा अलिबागकरांनी मोठ्या उत्साहाने संधीचा फायदा घेणार लकी ड्रॉमध्ये, आणि ज्याला पण लागेल त्याच्या आयुष्यामध्ये कुठेतरी महादेवाचा आशीर्वाद लागलेला असेल, अशा मालकाला कोणला तरी लकी ड्रॉच्या निमित्ताने लागणार आहे। सचिन दादा तुमचं काय मत आहे, काय बोला राहुल दादांबद्दल? राहुलबाईंबद्दल काय बोलणार, अगदी संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो, त्यातलाच मी आहे। मागे पण मी बोललेलो,
आणि हे असेच संबंध मैत्रीपूर्ण कायम राहोत. मी अशी ऍक्च्युली नंदीकडे आणि देवाकडे अशी प्रार्थना करतो की आपले संबंध असेच राहत. आणि माझ्या एका विनंतीला मान देऊन ते लगेचच तयार झालेत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मथुरला घेऊन ते येत आहेत. आणि आमच्या अलिबागकर आहेत, अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुका आहे, ते तर एवढे फॅन्स फॉलोअर आहेत मथुरचे आणि वाईनचे पण, की ते नुसते वाट बघतात, सारखे फोन करतात की आदल्या दिवशी येणार आहे की त्याच दिवशी येणार आहे, किती वाजता येणार आहे, आम्हाला फोटो काढायचे. तर खूप उत्सुकता आहे आणि या स्पर्धेला या सगळ्यामुळे पब्लिकची संपूर्ण हाऊस पूर्ण होणार आहे अशा स्पर्धेमुळे. आणि मी ते एक लकी ड्रॉमध्ये नंदीची जोडी ठेवलेली, त्याच्यासाठी पण खूप हे येतात की भाई तोपर्यंत थांबणार आहेत काय. मी म्हटलं भाई येतं किती वेळ येतात तर ते भाईच सांगतील. लकी ड्रॉचा नाही, पण जोपर्यंत मथुर मैदानामध्ये असेल तिथे तोपर्यंत मी नक्कीच थांबणार आहे. कारण की गुढीपाडवा असा एक आपला महाराष्ट्रात सर्वात मोठा सण आहे आणि त्या दिवशी भूमिपूजन सोहळे वगैरे भरपूर प्रोग्राम्स असतात. तर पहिले सचिन भाऊंच्या प्रोग्राममध्ये, राकेश भाऊंच्या प्रोग्राममध्ये आम्ही एकत्र सगळे मथुर, मी आणि आमची पूर्ण टीम असणार आहे. जेवढे फॅन फॅमिली कुटुंब असेल सगळ्यांसोबत फोटो वगैरे सगळ्या गोष्टी एकदम सिस्टमॅटिक होतील आणि त्यांच्या प्रेमाखातीर तिथे उपस्थिती ठेवणं गरजेचं आहे. कारण की त्यांचं खूप प्रेम आहे अलिबागकरांचं. कारण की जेव्हा जेव्हा अलिबागमध्ये गेलोय, गाडी तरी गेली तरी भरपूर असे रस्त्यात खूप जण भेटतात, सगळ्यांचा प्रेम आहे. त्याच्यामुळे नक्कीच मथुर. आणि दादा एक प्रश्न होता की तुम्ही खूप नाव केलंय, तुम्हाला बघून अजून काही जे गाडा मालक आहेत ते या क्षेत्रामध्ये उतरत आहेत, नवनवीन यंग जनरेशन या बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरत आहेत. हा खेळ शेतकऱ्याच्या मातीचा खेळ आहे आणि या क्षेत्रामध्ये जे नवनवीन बैलगाडा मालक येत आहेत त्यांना काय संदेश द्या. कारण प्रत्येक जण राहुल भाई नाही बनू शकत, प्रत्येक घरामध्ये मथुर बैल हा नाही निर्माण होऊ शकत, परंतु संयम कसा बाळगावा हे तुमच्या पद्धतीने कसं सांगाल पब्लिकला. हा खेळ आहे, हा बिंदोडचा जो खेळ आहे, हा चुरशीचा खेळ आहे, याच्यामध्ये नक्कीच संयम ठेवला पाहिजे. आणि प्रत्येक, आता मी 5 वर्षामध्ये एकदम छाती ठोकपणे बिंदोडला नाव देत असतो, हार जीत होत असते, पण कधी खचलो नाही ना, मागे सरलो नाही ना, मैदान सोडून गेलो नाही, मैदानामध्ये कायम राहिलो आणि अस्तित्व आजपर्यंत टिकून ठेवलं आहे. भले किती शर्यती हारल्या, किती शर्यती जिंकल्यानंतर हारल्यानंतर आम्ही मैदानामध्ये कायम राहिलो, खळून नाही कधी कायम राहिलोय आम्ही. आमच्यामध्ये धमक आहे. आम्ही नेहमीच, मी स्वतः आणि मथुरच्या जीवावर मी आजपर्यंत बिंदोडमध्ये नाव देत आलोय. हारो या जितो, पण काही लोक जिथून गायब होऊन जातात, डायरेक्ट फरार होऊन जातात. त्याच्यामुळं हा अस्तित्व टिकवण्यासाठी आपण प्रामाणिक राहिलो पाहिजे. सर्वात आधी जे युवा पिढी त्यांनी आपली फॅमिली जी असेल, जी फॅमिली असेल, फॅमिलीकडे लक्ष देऊन आपला बिझनेस करून, व्यवसाय करून हा क्षेत्र बाळगावा आणि करावा. कारण की या क्षेत्रामध्ये खर्च सुद्धा आहे आणि सगळ्याच गोष्टी आपली फॅमिली, कुटुंबाला कुठे आपला घर उद्ध्वस्त नाही व्हावा, म्हणून आपण सगळ्या गोष्टी धंदापाणी करून या क्षेत्राकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. दादा मथुरने तर तुमच्या खूप इच्छा पूर्ण केल्या आहेत, परंतु अशी आता कोणती इच्छा राहिली आहे का जी मथुरकडे तुमची पूर्ण करायची बाकी आहे? काहीच नाही, इच्छा पूर्ण नाही. खाली मथुर माझ्या आयुष्यामध्ये आला, हीच माझ्यासाठी आता मोठी गोष्ट आहे. ह्याच्या पुढे पण फक्त त्याचा आम्हाला रोज त्याला सांभाळायला भेटेल हेच माझे भाग्य आहे. बाकी मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा राहिलेली नाही, कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही राहिलेली. हा शर्यतीतला खेळ आहे, आपली एक स्पर्धा आहे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये टॉपमध्ये राहायचा प्रयत्न करू आणि जेवढे प्रतिस्पर्धक असतील आम्ही ठासून त्यांच्या गाड्या मारायचा प्रयत्न करू नक्कीच आणि मारणार. आणि तुमच्याबद्दल बोलायचं झालं की तुम्ही खूप शर्यती हारल्या, खूप शर्यती जिंकल्या, परंतु कधी हा नाद सोडला नाही. त्यामुळे तुमच्याबद्दल आमच्यामध्ये देखील काही जणांनी आपल्या मुंबईमध्ये नाद सोडले काही कारणास्तव, पण आम्ही संघर्ष करून मैदानामध्ये टिकून राहिलो. नक्कीच हार जीत हा खेळाचा भाग आहे, खेळाचा भाग आहे. पण आपल्या लाईफमध्ये हार जीत तर येत असते, सुख दुःख येत राहतात, झेलायची पण ताकद ठेवली पाहिजे. आपण जिंकल्यानंतर तर खूप खुश होऊन खूप काय बोलून जातो, पण हारल्यानंतर आपण शांत बसून राहतो या नाराज होतो. मग आपण हारल्यानंतर पण चांगलं बोलायला शिका, मग याच्यामध्ये युवा पिढीला सांगतो हा खेळ जेवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे. पण आपण जर बघायला गेलो तर चांगल्या रीतीने कामधंदा करून खेळ करा, तर हा खेळ आयुष्यभर टिकेल आणि आपल्या शेतकऱ्याचा मातीचा खेळ आहे.
तर आपण व्यवसाय करू ना खेळ करू. तर दादा जे अलिबागकर तुमची वाट बघत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? तुम्ही येताय ना नक्की? 100% मी येतोय. अलिबागकरांना संदेश असा देतो का मथुर येतोय म्हणजे आतापर्यंत तरी कुठे मथुरला घेऊन नाही गेलो आम्ही, पण अलिबागकरांच्या प्रेमासाठी सुरुवात केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जायचं आहे आपल्याला, तर सुरुवात अलिबागपासून केलेली आहे. म्हणजे एक इतिहासामध्ये नोंद राहणार आहे मथुरची. पण मथुर सगळ्यात आधी कुठे गेला? एक सेलिब्रिटीज म्हणून, हा एक आकर्षण म्हणून. तर एक इतिहासामध्ये नोंद राहील की अलिबागकरांच्या प्रेमाखातीर त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये अलिबागकरांच्या इथे त्यांच्या नक्कीच तुम्ही आता बोलले की मथुर राहणार. नक्कीच तुम्ही आता बोलले की मथुरचा इतिहास भरून येणाऱ्या काळामध्ये एखादा दिग्दर्शक येईल आणि आपल्या मथुरवरती नक्कीच तो मूवी बनवण्याचा नक्कीच तो प्रयत्न करील. आणि आता सुद्धा आम्हाला भरपूर अशा ऑफर येऊन गेल्या मूवीसाठी. पुण्यामधनं आल्या, लातूरमधनं आल्या, भरपूर असे मूवीवाले येऊन गेले माझ्याकडे. पण अक्षरशः आपला मथुरची जे हे आहे स्टोरी आहे आणि आमच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत ते आपण नक्कीच एखाद्या काल येईल तर स्वतः आपण घडू. वेळ पडला तर स्वतःच आपण मूवी काढायचा या पिक्चर काढायचा प्रयत्न करू. नक्कीच सक्सेस करायचा प्रयत्न करूया आपण. जितेंद्र दादा काय बोलाल राहुल दादांबद्दल? आणि या राहुल दादांची एंट्री रोयल होणार आहे ती अलिबागमध्ये, तर त्याबद्दल काय बोलाल? नक्कीच सचिन दादांचं आयोजन मागच्या वर्षी पण जेवढं होतं त्याच्या आज 10 पटीने आयोजन कडक असणार आहे आणि 10 पटीने पब्लिक असणार आहे. आणि जी उत्सुकता लागली आहे प्रेक्षकांना भाईंची आणि मथुरची येण्याची ती आपल्याला दिसतेच की कारण फोन चालतो असं कंटिन्यू कधी कधी येणार, भाई कधी येणार, मथुर कधी येणार. तर नक्कीच अलिबाग नावांचा खूप प्रेम आहे भाईंवर, मथुरवर आणि खूप त्यांना आतापासूनच हे लागलेली आहे की कधी मथुर येतोय. आणि भाई एक घरच्यासारखं मला नेहमी प्रेम देतात, सचिन दादा घरच्यासारखं प्रेम देतात, प्रभाव भैया असतील आणि एक लहान भावासारखं नक्कीच सांभाळून घेतात. आणि माझ्या नक्कीच प्रत्येक मदतीला उभे राहणारे राहुल भाई, प्रभाव भाई असतात. सचिन दादा जे आपले खिलाडी जो लकी ड्रॉ असणार आहे ते कशा प्रकारे असणार? म्हणजे पब्लिकला थोडं आपण कुपन ठेवले आहेत, ते कुपन काढायचे आहेत आणि आपण हे कर्नाटकवरनं जोडी आणली आहे, खिल्लारीचा उत्सव म्हणून आहे. आणि ते आपण स्टेजवरच त्याचा ड्रॉ ठेवणार आहोत. काय कशी आहे जोडी? नाही आजच मागवले. नाही दात लावलेत का? 4 जाती. 4 जाती दोन्ही 4 दोन्ही. तुम्ही पळालेत का तिकडे? नाही पळाले आता आपण विचारलं होतं ना ते आत्ताच नाही यावर्षीच पळाले. म्हणजे इकडे ज्यांना भेटेल ते नागपुरी तालुक्याला भेटणार. अजून एकाला आपण बैलगाडी क्षेत्रात आणणार आहोत. आणि ते लकी ड्रॉ कशा प्रकारे असणार आहे? गाडा मालकासाठी पण असणार आहे का फक्त प्रेक्षक? कोणीही काढू शकतं, गाडा मालक प्रेक्षक कोणीही गाडा त्याच्यासाठी आहे. ठीक आहे, तर सर्वांनी या. राहुल दादा देखील येतो. राहुल दादा किती तारखेला जाणार आहात तुम्ही? मी 30 तारखेला येईल सकाळी. ओके ठीक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम.